इयत्ता 7वी विषय गणित. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण सराव संच 9 अभ्यासणार आहोत. तर चला सुरू करूया सराव संच 9. पहिला प्रश्न आहे, खालील उदाहरणे सोडवा. त्यातील पहिला आकडा आहे -96 भागिले 16. पहिला आकडा आहे -96 भागिले 16. आता इथे काय करूया, पहिल्यांदा आपण दिलेला प्रश्न आहे असा लिहूया, -96 भागिले 16. आता इथे -96 ही ऋण संख्या आहे आणि 16 हे धन आहे, म्हणजे 96 ही ऋण, 16 हे धन. आता ऋण संख्येला धनसंख्येने भागायचे आहे, म्हणून काय करूया आपण, -96 भागिले 16 असं लिहायचं. 16 ही संख्या भाग करत आहे, म्हणजे ही संख्या इथे छेदात लिहायची. आता 16ने 96ला भाग जातो. 16 एके 16, 16 96, याचा भागाकार आलेला आहे 6. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ऋण संख्येला धनसंख्येने भागले असता येणारा भागाकार सुद्धा ऋण संख्या असतो, म्हणून 6ला ऋण चिन्ह द्यायचं, भागाकाराला -6. गणित लिहून घ्या. दुसरा प्रश्न आहे 98 भागिले -28. 98 हे धन आहेत आणि 28 हे ऋण आहेत. आता धनसंख्येला ऋणसंख्येने भागायचे आहे. दिलेला प्रश्न पहिल्यांदा लिहून घेऊया. 98 भागिले -28. इथे ऋणसंख्येने धनसंख्येला भागायचे आहे, म्हणून 98 भागिले -28 म्हणजेच 98/-28. आता इथे या संख्येची फोड करायची. 98 आणि 28ला त्यांचे काय करायचे, अवयव पाडायचे. 98 आणि 28 कोणत्या संख्येने भाग जातो विचार करायचा, किंवा कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 28 आहे आणि कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 98 आहे. आता 98 म्हणजे 14 साती 98 आणि 28ची फोड कशी होते, 14 दुने 28. या 14ला 14 गेले, उत्तर आलं 7/2. आता इथे 7/2 यांचा भागाकार आला. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, 98 हे धन आहेत आणि 28 हे ऋण आहेत. ऋणसंख्येने धनसंख्येला भागले असता येणारा भागाकार सुद्धा ऋणसंख्या येतो, म्हणून आपल्या या भागाकाराला ऋणचिन्ह द्यायचं, -7/2. म्हणजे 98 भागिले -28 याचं उत्तर आलेलं आहे -7/2. अजून एकदा सांगतो मित्रांनो, लक्षात ठेवा, धनसंख्येला ऋणसंख्येने भागले असता येणाऱ्या उत्तराला काय करायचं, ऋणचिन्ह द्यायचं, म्हणजेच धन आणि ऋण यांचा भागाकार ऋणसंख्या येतो. गणित लिहून घ्या. तिसरा प्रश्न आहे -51 भागिले -68. आता काय करूया आपण, हा प्रश्न पहिल्यांदा आहे असा. तिसरा आकडा आहे -51 भागिले -68. आता काय करूया, -51ला 68ने भागूया, म्हणून -51 भागिले 68. मित्रांनो, अशी गणितं सोडवण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपले 2 ते 30पर्यंत पाठ पाहिजेत. आता 51 आणि 68 हे एकाच पाड्यात येतात. कोणत्या, तर 17च्या. 17 गुणिले 3 म्हणजे 17×3 = 51. अशी 51ची फोड केली आणि 68ची फोड केली, 17×4 = 68. ह्या 17ला 17 गेले, भागाकाराला 3/4. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ऋणसंख्येला धनसंख्येने भागले असता येणारा भागाकार ऋणसंख्या येतो, म्हणून या येणाऱ्या उत्तराला आपण ऋणचिन्ह दिले. गणित लिहून घ्या. चौथं गणित आहे 38 भागिले -57. चौथं गणित 38 भागिले -57, म्हणून 38 भागिले -57 बरोबर हे दोन्ही अंकसुद्धा 19च्या पाड्यात येतात, म्हणून यांची फोड केली. 19 दुने 38 आणि 19×3 = 57. ह्या 19ला 19 गेले, राहिले 2/3.
आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे धन आणि ऋण यांचा भागाकार करायचा आहे. म्हणजेच धनसंख्येला ऋणसंख्येने भागल्यावर येणारा भागाकार सुद्धा ऋणसंख्या येतो. म्हणून इथे येणाऱ्या उत्तराला ऋणचिन्ह दिलं. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, धन आणि ऋण किंवा ऋण आणि धन यांचा भागाकार नेहमीच ऋणसंख्या येतो. म्हणजे जे उत्तर येतं त्याला ऋणचिन्ह द्यायचं. म्हणजेच 38/57 बरोबर यांचा भागाकार आला ऋण 2/3. गणित लिहून घ्या. 5वा प्रश्न आहे -85/20. 5वा प्रश्न म्हणजे 5वे उदाहरण आहे -85/20. म्हणून 85/20 इथं 85च्या पुढे वजा चिन्ह दिलं बरोबर. आता 85 आणि 20 या दोन्ही संख्येला सुद्धा एका संख्येने भाग जातो. कोणत्या संख्येने? तर 5ने. म्हणजेच यांची फोड कशी केली आपण? बघा इकडे 17×5 = 85 आणि 4×5 = 20. 5ने दोन्हीकडे भाग जातो किंवा यांचे अवयव पाडले आपण. 85चे अवयव पाडले 17×5 आणि 20चे अवयव पाडले 4×5. या 5ला 5 गेले, राहिले 17/5. आता इथे ऋणसंख्येला धनसंख्येने भागायचे आहे. म्हणजे ऋण 85ला धन 20ने भागायचे. ऋणला धनने भागले असता येणारा भागाकार सुद्धा ऋणसंख्या येतो. म्हणजेच येणाऱ्या उत्तराला ऋणचिन्ह द्यायचे. म्हणून 85 ऋण 85 भागिले धन 20 यांचा भागाकार आलेला आहे -17/4. गणित लिहून घ्या. 6वा प्रश्न आहे -150 भागिले -25. 6वं गणित आहे -150 भागिले -25. म्हणून 150 भागिले 25 याचा भागाकार आलेला आहे 6. कारण 25 × 25 25 × 150. 25च्या पाड्यात 6व्या स्थानावर 150 येतात. म्हणून भागाकार आलेला 6. आता इथे उत्तर हे धनसंख्या आलेलं आहे. कारण 2 ऋणसंख्यांचा भागाकार केला असता येणारं उत्तर धनसंख्या येते. म्हणून 150 भागिले 25 बरोबर धन 6. एक गोष्ट लक्षात ठेवा, ऋणसंख्येने ऋणसंख्येला भागले असता भागाकार धनसंख्या येतो. म्हणून येणारं उत्तर नेहमी धनच लिहायचं. गणित लिहून घ्या. 7वा प्रश्न आहे 100 भागिले 60. 7वा प्रश्न सोडवूया. 100 भागिले 60 म्हणून 100/60. आता इथे या दोन्ही संख्या धन आहेत, त्यामुळं धनसंख्यांचा भागाकार धनसंख्याच येतो. इथे शून्याला शून्य गेले, 10ची फोड केली, 2×5 = 10, 6ची फोड केली, 2×3 = 6. ह्या 2ला हे 2 गेले, उत्तर आलं 5/3. म्हणजेच 100 भागिले 60 याचं उत्तर 5/3. गणित लिहून घ्या. पुढचे उदाहरण आहे 9 भागिले -54. उदाहरण 8वे 9 भागिले -54. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, 9 भागिले -54 असे लिहिल्यानंतर एक संख्या धन आहे, एक संख्या ऋण आहे. धन आणि ऋण यांचा भागाकार नेहमी ऋणसंख्या येतो. 9ने 54ला भाग जातो. म्हणजेच आपण याची फोड केली, 9×1 = 9 आणि 9×54 म्हणजे 9×1 आणि 9×6. 9ला 9 गेले, उत्तर आले 1/6. आता इथे उत्तर धन आणि ऋण यांचा भागाकार ऋणसंख्या येतो. म्हणून आलेल्या उत्तराला ऋणचिन्ह द्यायचं. म्हणून 9/-54 बरोबर याचं उत्तर आलं 1/-1/6. म्हणजे येणाऱ्या उत्तराला ऋणचिन्ह द्यायचं. परत एक गोष्ट लक्षात ठेवा, ऋण आणि धन किंवा धन आणि ऋण यांचा भागाकार नेहमीच ऋणसंख्या येतो. म्हणजेच येणाऱ्या उत्तराला ऋणचिन्ह द्यायचं. गणित लिहून घ्या. उदाहरण 9 78 भागिले 65.
9वे उदाहरण सोडवूया. 78 भागिले 65 या दोन्ही संख्या धन आहेत, म्हणून 78 भागिले 65 या दोन्ही संख्या 13च्या पाड्यात येतात. यांची फोड केली. 13 के 13 13 78 आणि 13 के 13 13 पंचे 65. या 13ला 13 गेले, राहिले 6/5. लक्षात ठेवा, धनसंख्यांचा भागाकार नेहमी धनसंख्याच येतो, म्हणून 78/65 यांचं उत्तर आलेलं आहे 6/5. गणित लिहून घ्या. पुढचे उदाहरण आहे -5 भागिले -315. 10वे उदाहरण आहे -5 भागिले -315, म्हणून -5 भागिले -315. आता इथे काय करायचं आपल्याला, 5ने 315ला भागायचं आहे. जर असा भाग लावता येत नसेल तर काय करायचं, या पद्धतीने भाग लावायचा आहे. 5 भागिले म्हणजे 315 भागिले 5. 5च्या पाड्यात 3 येत नाहीत, मग हे 31 येतं का बघायचे. 5 संग 30, एकाशी 1, 3मधनं 3 गेले 0, वरचे राहिले 5. 5च्या पाड्यात 15 येतात का, 5 त्रिक 15, 15तनं 15 गेले 0, भागाकार आलेला आहे 63. म्हणून इथं काय लिहायचं उत्तर, बघ इकडे 5 गुणिले 1/5 गुणिले 63. या 5ला 5 गेले, बरोबर उत्तर आलं 1/63. म्हणून -5/-315 यांचं उत्तर आलेलं आहे 1/63. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की दोन ऋणसंख्यांचा भागाकार नेहमीच धनसंख्या येतो, म्हणजेच ऋणसंख्येने ऋणसंख्येला भागले असता येणारा भागाकार धनसंख्या येतो. गणित लिहून घ्या. प्रश्न दुसरा आहे, ज्यांचे उत्तर 24/5 येईल असे पूर्णांकांचे 3 भागाकार तयार करा. तर चला भागाकार तयार करूया. ज्यांचा भागाकार 24/5 येईल असे 3 भागाकार तयार करूया. आता इथे आपण 24/5 लिहिले. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, 24/5 लिहिल्यानंतर ज्या संख्येने आपण अंशाला गुणणार आहोत त्या संख्येने छेदाला गुणायचं आहे. इथे कोणतेही अंक घ्या तुम्ही, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या. जी संख्या वर अंशात लिहिणार आहात तीच संख्या खाली छेदात लिहायची. म्हणजे अंशाला ज्या संख्येने गुणणार त्याच संख्येने छेदाला गुणायचं. समजा आपण अंशाला 24ला 1ने गुणलं तर खाली छेदात सुद्धा 1नेच गुणायचं. आता याचा गुणाकाराला 24 एके 24 आणि 5 एके 5, म्हणजेच 24 भागिले 5 असा भागाकार तयार झाला. म्हणून 24 भागिले 5 हा पहिला भागाकार तयार झाला. आता दुसरा भागाकार तयार करूया. 24/5. इथे सुद्धा ज्या संख्येने आपण अंशाला गुणणार आहोत त्याच संख्येने छेदाला गुणायचं आहे. इथे समजा आपण काय केलं, 24ला वरती 1ने गुणलं, खाली काय करायचं, 24ला 2ने गुणूया. समजा 24 गुणिले 2 त्याच संख्येने खाली गुणायचं छेदाला 5 गुणिले 2. इथे 24चा आणि 2चा गुणाकार आला 24 दुने 48 आणि 5चा 2चा गुणाकार आला 5 दुने 10. इथे भागाकार तयार झाला 48/10, म्हणजेच 48 भागिले 10. इथे दुसरा भागाकार तयार झाला 48 भागिले 10. अशा प्रकारे इथे 2 भागाकार तयार केलेले आहेत. आता तिसरा भागाकार तयार करूया. 24/5. इथे सुद्धा ज्या संख्येने अंशाला गुणणार त्या संख्येने छेदाला गुणायचं आहे. समजा आपण इथे 24ला 3ने गुणलं तर छेदाला सुद्धा 3नेच गुणायचं आहे. म्हणजे 24 गुणिले 3 छेद 5 गुणिले 3. 24चा आणि 3चा गुणाकार आला 24 एके 24, 24 दुने 48 आणि 24 त्रिक 72, 5 त्रिक 15. या प्रकारे इथे अंश आणि छेदाचे गुणाकार लिहिले. याचं वाचन सुद्धा 72/15 किंवा 72 भागिले 15, म्हणजेच इथे भागाकार तयार झाला 72 भागिले 15. अशा प्रकारे आपण इथे 24/5चे 3 भागाकार तयार केलेले आहेत. ज्यांचं उत्तर 24/5 येईल असे हे 3 भागाकार आहेत. लिहून घ्या. प्रश्न तिसरा आहे, ज्यांचे उत्तर -5/7 येईल असे
पूर्णांकांचे 3 भागाकार तयार करा. चला भागाकार तयार करूया. ज्यांचे भागाकार -5/7 येईल असे 3. पहिला भागाकार तयार करूया. -5/7. इथे सुद्धा मागील गणिताप्रमाणे काय करायचं आहे, अंशाला ज्या संख्येने गुणणार आहोत त्याच संख्येने छेदाला सुद्धा गुणायचं आहे. समजा इथे -5/7 आहेत. -5ला इथे काय केलं आपण 1ने गुणलं आणि 7ला सुद्धा 1ने गुणलं. ज्या संख्येने अंशाला गुणायचं आहे त्याच संख्येने छेदाला सुद्धा गुणायचं आहे. 5 एके -5 छेद 7 एके 7 म्हणजेच -5/7 म्हणजेच हा भागाकार तयार झाला -5/7. अशा प्रकारे हा पहिला भागाकार आपण तयार केलेला आहे. आता दुसरा भागाकार तयार करूया. -5/7. समजा इथे -5 आहेत आणि खाली छेदात -7 आहेत. काय करूया, इथे 5ला -2ने गुणलं आणि 7ला पण 2ने गुणलं तर 5 दुने ज्यांचा गुणाकार काय येतो 5 दुने -10 छेद 7 दुने 14. म्हणजेच हा भागाकार तयार झाला -10/14. अशा प्रकारे आपण दुसरा भागाकार तयार केलेला आहे. आता तिसरा भागाकार तयार करूया. -5/7. येथे सुद्धा आपण ज्या संख्येने अंशाला गुणणार आहोत त्याच संख्येने छेदाला गुणायचं आहे. समजा इथे 5/7 लिहिलं. 5ला समजा आपण इथे काय केलं 4ने गुणले आणि 7ला पण काय करूया -4ने गुणूया. आता इथे काय करू 5 चोक 20 आणि 7 दुने 7 चोक -28. म्हणजे इथं काय केलं, इथं 5चा आणि 4चा गुणाकार 20 आला, 7चा आणि 4चा गुणाकार -28 आला. ऋणसंख्या कुठेही घ्या, कारण एक संख्या ऋण असेल एक संख्या धन असेल तर त्यांचा भागाकार नेहमी ऋणसंख्याच येतो. इथे आपला भागाकार -5/7 आपल्याला दाखवायचा आहे. म्हणून आपण इथे काय करूया, कोणत्याही संख्या घेतली तरी चालतील, फक्त अंशाची संख्या घेणार आहोत ती संख्या छेदात पण पाहिजे. धन आणि ऋण यांचा भागाकार ऋण येतो हे लक्षात ठेवायचं. म्हणून इथे भागाकार आला 20/8. 20/-28 म्हणजेच भागाकार तयार झाला 20/-28. अशा प्रकारे आपण इथे 3 भागाकार तयार केलेले आहेत. चला लिहून घ्या. प्रश्न 4 आहे. खाली एका तलावात काही संख्या धारण केलेली मासे आहेत. कोणतेही 4 जोडे घेऊन त्यातील संख्यांचे गुणाकार करा. तसेच 4 वेगळ्या जोड्या घेऊन त्यातील संख्यांचा भागाकार करा. उदाहरण दिले बघा इथे. -13 गुणिले -15 बरोबर धन 195 आणि -24/9 बरोबर -24/9 बरोबर -8/3. तर चला याप्रमाणे आपण संख्या तर करूया. आपण पहिल्यांदा काय करूया, आता इथे 41 दिसतात. हे पहिल्यांदा गुणाकाराची 4 उदाहरणे तयार करूया. इथे 41 अधिक 41 आणि -8 ह्या 2 संख्या घेऊन गुणाकार करूया. अधिक 41 आणि -8 म्हणजेच अधिक 41 गुणिले -8. पहिलं उदाहरण तयार करू. अधिक 41 गुणिले -8 तर बरोबर 8 एके 8, 8 चोक 32. आता इथे एक संख्या ऋण आहे एक संख्या धन आहे. धन आणि ऋण यांचा गुणाकार नेहमी ऋण संख्या येतो, म्हणून इथे येणाऱ्या उत्तराला ऋण चिन्ह द्यायचं. आता दुसरे उदाहरण तयार करूया. इथे संख्या घेऊया. आता कुठल्या 2 संख्या घ्यायच्या बघूया. इथे हे -15 आणि इथे हे +9 आहेत. समजा ह्या लांबच्या संख्या -15 +9 यांचा गुणाकार करूया. -15 गुणिले +9. आता याचा गुणाकार करूया. 15×9 = 135.
15चा आणि 9चा गुणाकार आला 135. इथे पण एक संख्या ऋण आहे, एक संख्या धन आहे. म्हणजे ऋण आणि धन यांचा गुणाकार नेहमी ऋण संख्या येतो. म्हणजे येणाऱ्या उत्तराला ऋण चिन्ह द्यायचं. 15चा आणि 9चा गुणाकार 135 आला. येणाऱ्या उत्तराला आपण ऋण चिन्ह दिलं. आता तिसरे उदाहरण तयार करूया. तिसरे उदाहरण करायला कोणत्या संख्या घेऊया? यातल्या कुठल्याही दोन घ्या. समजा इथे आहेत -8 आणि इथे -28. -8 आणि -28 यांचा गुणाकार करूया. -8 गुणिले -28. आता ह्या दोन्ही संख्या ऋण आहेत. दोन्ही संख्यांचा गुणाकार करूया. 28 8 असा म्हणा किंवा 28ला 8ने गुणा. 8 8 64 4 हातच्याले 6 8 दुने 16 16 6 22. म्हणजे 28चा आणि 8चा गुणाकार आलेला आहे 224. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन ऋण संख्यांचा गुणाकार नेहमी धनसंख्या येतो. म्हणजेच येणाऱ्या उत्तराला धन हे चिन्ह नाही लिहिलं तरी चालतंय. आता पुढचे उदाहरण तयार करूया. कोणत्या संख्या घेऊया? समजा हे धन 41 आणि हे धन 13 या दोन संख्या घेऊ आणि त्यांचा गुणाकार करूया. उदाहरण 4 धन 41 गुणिले धन 13. आता ह्या दोन्ही संख्या धन आहेत. म्हणजे धनसंख्यांचा गुणाकार नेहमी धनसंख्या येतो. आता गुणाकार करूया. 13 एके 13 13शी 3 हातच्याला 1. आता 13चा पाडा या 4पर्यंत म्हणायचा आहे. 13 चौक 52. 52मध्ये हातचा 1 मिळवला 53. म्हणजे 41 आणि 13 यांचा गुणाकार 533 आलेला आहे. आता इथे या दोन्ही संख्या धन आहेत. म्हणजे धनसंख्यांचा गुणाकार धनसंख्या येतो. याला कोणतंच चिन्ह लिहायचं नाही. समजलं? लिहून घ्या ही 4 उदाहरणे. आता भागाकाराची 4 उदाहरणे तयार करूया. समजा इथे आहेत 24 आणि 24ला कुठली संख्या घेऊया? 12. -24 भागिले +12 म्हणजे ऋण 24ला धन 12ने भागूया. -24 भागिले धन 12 म्हणजेच -24 भागिले धन 12. 12ने 24ला भाग जातो म्हणजे 12च्या पाडीत 24 येतात. 12 एके 12 आणि 12 दुने 24 बरोबर भागाकाराला 2. भागाकाराचे दुसरे उदाहरण तयार करूया. समजा इथे -28 आहेत आणि -28ला कुठली संख्या घेऊया? समजा -18 घेऊया. -28 भागिले -18. -28 आणि -18 यांचा भागाकार करूया. म्हणजे -28 भागिले -18 बरोबर -28 छेद -18. आता यांची फोड करूया. या संख्याला समजा आपण 2ने भाग लावूया. 28 आणि 18ला. म्हणजे कसं येणार? 14 गुणिले 2 14 दुने 28 आणि 9 गुणिले 2 9 दुने 18 यांचा भागाकार आला 14/9. इथे लक्षात ठेवा, दोन संख्या ऋण आहेत. ऋण संख्यांचा भागाकार नेहमी धनसंख्या येतो. म्हणून हा -28 छेद -18 यांचा भागाकार 14/9 आलेला आहे. आता तिसरे उदाहरण तयार करूया. आता तिसऱ्या उदाहरणात काय करूया? -15 भागिले कुठली संख्या घेऊया? +12 म्हणजे -15ला धन 12ने भागूया. म्हणून -15 भागिले धन 12 बरोबर -15 भागिले धन 12 बरोबर. आता 15ची फोड करूया. 3 गुणिले 5 3 5 15 आणि 3 गुणिले 4 3 चौक 12. आता या 3ला 3 गेले, राहिले 5/4. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, 15 ही संख्या ऋण आहे, 12 ही संख्या धन आहे. म्हणजे जर
ऋणाला धनने भागले, ऋणसंख्येला जर धनसंख्येने भागले तर येणारा भागाकार सुद्धा ऋणसंख्या येतो, म्हणजे येणाऱ्या उत्तराला ऋणचिन्ह द्यायचं, म्हणून ऋण 5/4. आता चौथे उदाहरण तयार करूया. आता इथे चौथे उदाहरण तयार करूया. +9ने +12ला भागूया. उदाहरण चौथे. धन12 भागिले धन9, म्हणून 12/9 म्हणजे 12/9 बरोबर 12ची फोड केली 3 × 4, 3 चौक 12, आणि 9ची फोड केली 3 × 3 म्हणजे 3 त्रिक 9. ह्या 3ला 3 गेले, राहिले 4/3, म्हणून 12/9 बरोबर 4/3. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की दोन धनसंख्यांचा भागाकार नेहमी धनसंख्या येतो, म्हणून 12/9चे उत्तर धन 4/3. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.